जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। शरद पवार आणि अजितदादांसमोर सुळे आणि शेळकेंमध्ये खडाजंगी देखील झाली। बारामतीत दूषित पाणी येतं, त्यावर कारवाई करा अशी मागणी या बैठकीत शरद पवारांनी केली। कारखान्यांना नोटिसा पाठवायला सांगितल्याचं अजित पवारांनी असं उत्तर दिलंय। दरम्यान लोकसभेला निधी न मिळाल्याची सुळे आणि कोल्हे यांनी तक्रार केली, तर सुप्रिया सुळे आणि कोल्हेंच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, खरं तर हे चित्र तसं दुर्मिळ झालेलं आहे, पण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला पाहायला मिळालं। अर्थात कारण होतं ते म्हणजे जिल्हा नियोजन समितीची ही बैठक। या बैठकीत नेमकं काय घडलं? ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि शरद पवार अजित पवारांना उत्तर करतायत, अर्थात त्यांना कुठेतरी कुंडीमध्ये धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। सातत्याने सवाल उपस्थित केले जात आहेत की तुम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये निधी देतायत, मात्र बारामती आणि त्याचबरोबर शिरूर या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये बिलकुल निधी दिला जात नाही। याच्यावर अजित पवारांकडून कुठलाही उत्तर दिला जात नाही। त्याचबरोबर असं म्हणलं जातंय की इलेक्शन सुरू होते त्यामुळे निधी देता आलं नाही, अशा पद्धतीने उत्तर अजित पवारांकडून दिलं जातंय। आणि दुसरीकडे अजित पवारांकडून अधिकाऱ्यांवर बोट केलं जातंय, मात्र अधिकाऱ्यांकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही। त्यावरूनच सुप्रिया सुळे या ठिकाणी चिडल्या आणि त्यांनी सांगितलं की मावळला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कसा दिला जातो, जिथं शेळके हे आमदार आहेत। अशा पद्धतीने सुप्रिया सुळे वारंवार मावळ या मतदारसंघाचं नाव घेत होते, त्यामुळं जे सुनील शेळके आमदार आहेत ते अचानक चिडले आणि त्यांनी सांगितलं की सुप्रियाताई, तुम्ही सारखं आमच्या मतदारसंघाचं नाव उल्लेख का करताय? याच्या अगोदर जेव्हा बारामतीला निधी मिळत होतो मोठ्या प्रमाणात, कधी आम्ही बारामती असं केलं का? अशा पद्धतीने देखील या बैठकीत एकत्रित चित्र पाहायला मिळालं। अजून सुद्धा ही बैठक सुरू आहे। स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे शरद पवारांच्या समोर अशा पद्धतीने अजित पवारांना अनेक प्रश्नाच्या या सगळ्या विळख्यात घेरायचा प्रयत्न करतायत। मात्र जर आता आपण बघितलं की अजित पवारांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करू, मुख्यमंत्र्यांशी याच्या संदर्भात बोलू, परंतु अशा पद्धतीने ही संपूर्ण बैठक या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते। दीपक, नक्कीच या बैठकी संदर्भातले आणखीन अपडेट जाणून घेत राहू। मिकी, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।